आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आतापर्यंत अर्धे शैक्षणिक सत्र संपेपर्यंत शालेय गणवेश मिळत नव्हता। परंतु या वर्षापासून डीपीटी ही व्यवस्था सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये गणवेशाची 60% रक्कम जमा झाली आहे। मागील 3 ते 4 वर्षात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वर्षातून 2 गणवेश देण्यासंदर्भातील मुद्दा निकाली निघत नव्हता। अनेकदा त्यासाठी कधी रेडीमेड गणवेश तर कंपनीकडून आश्रमशाळेपर्यंत कापड बोलवून शिंप्यांकडून कपडे शिवून घेण्यासंदर्भात बरेच प्रयोग केले गेले। त्यात शासकीय पातळीवरून निर्णयास होणारा विलंब या सर्वच बाबींमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी विलंब होत होता। मागील 3 ते 4 वर्षात या सर्वच गोष्टीचा त्रास आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला। त्यामुळे 2017-18 या चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना बँक खाते उघडून ते आधार क्रमांकाशी लिंक केले गेले। जे विद्यार्थी अगदीच लहान आहेत त्यांच्या पालकांच्या बँक खात्यात गणवेशाची रक्कम जमा करण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला होता। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम त्यांच्या खात्यातूनच मिळणार आहे। 15 ऑगस्ट पर्यंत आश्रमशाळांमधील एकही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहू नये यासाठी अप्पर आदिवासी विभागाच्या वतीने जोमात हालचाली सुरू आहेत। आतापर्यंत विभागातील आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये गणवेशाची 60% रक्कम जमा झाली आहे। यातून विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी करावा, त्यानंतर काही महिन्यात उर्वरित 40% रक्कम सुद्धा त्यांच्याच बँक खात्यात जमा केली जाईल असे आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे यांनी आरसीएनशी बोलताना सांगितले। सन 2017-18 पासून आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांसाठी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तत्वावर त्यांच्या अकाउंटमध्ये निधी ट्रान्सफर केला जातो आणि त्या पैशामधून त्यांना सर्व साहित्य जे आश्रमशाळांमध्ये लागत असतं ते घेण्याची मुभा आहे। सन 2017-18 या वर्षापासून आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळांच्या मुलांसाठी वस्तू खरेदी करून न देता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या तत्वावर त्यांच्या जॉईंट अकाउंट्समध्ये त्यांच्या पॅरेंट्स आणि मुलांच्या जॉईंट अकाउंट्समध्ये सरळ पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, त्याला डीबीटी म्हणतात। त्या पैशामधनं या विद्यार्थ्यांनी शाळेत येताना पुस्तके, वह्या, स्टेशनरी, नंतर दप्तर, स्वेटर, गणवेश, शूज इत्यादी गोष्टी खरेदी करायच्या।